श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज घेऊन आलेले खास तुमच्यासाठी शेतातील व्हिडिओ. तर आता शेतातील पूर्व मशागत चालू झालेली आहे. म्हणजेच आहे ना, आता याच्या आधी मी लेवलिंगचं व्हिडिओ टाकलेला होता की जी आपली जमीन आहे म्हणजेच आहे ना, तिथे आहे ना जास्त पाऊस झाल्यानंतर आहे ना ते जे रान आहे ते उपळून जायचं, म्हणजे त्याच्यात पूर्ण पाणी साचायचं. तर आता ते पूर्णपणे त्याची लेवल केल्यानंतर आहे ना, आता जी निर्जीव माती आहे ती वरती आली असेल, किंवा जी म्हणजे ना जी आपली भुरकट माती आहे, जी म्हणजे नापीक झालेली माती आहे ती वरती येते. तर त्यामुळे ना आता इथे ना खत टाकायचं काम चालू होतं. तर 5,000 रुपये ट्रॅक्टरने आपण इथं हे जे खत आहे ते घेतलं होतं आणि मजूर लावून करून घेतलं होतं. कारण आता आहे ना पहिल्यासारखं आहे ना हे हे जे मजूर आहे ना ते भेटत नाही. तर मग त्यांना आहे ना ते ट्रॅक्टरवरतीच ठरवून दिलेलं होतं. तर बघा तुम्ही आता हे खत पहिले ना आपण जे घमिला आहे त्या घमिल्याच्या साहाय्याने हाताने पांगावं लागायचं. आणि आम्ही भरपूर वेळेस म्हणजे ना, म्हणजे जेव्हा घरच्या घरी होतं ना, म्हणजे जे खत होतं तेव्हा आम्ही ना घरीच पांगायचो. पण आता कसं हे जास्त होतं त्याच्यामुळे ना, आणि विनाकारण एवढे माणसं पण नाही आहे, आजारी पडायचं काम नको म्हणून इथं हे उक्त दिलं होतं. तर बघा ते ना मस्त जास्त थकायचं काम नाही, ट्रॅक्टर थोडंसं हळूहळू चाललं की ते खत पांगतं. तर अशा पद्धतीने त्यांनी खत इथं टाकलं होतं. तर पूर्ण वावरात इथे ना 6 ट्रॉल्या खत जे आहे आणि ते टाकलं होतं. तर आता आपल्याकडं कसं एकच गाय आहे आणि एका गाईचं काही खत एवढं तर आज होत नाही, आपण तर मळ्यात गावरान आलेलो गाय आहोत. आहे पाऊस आपली. झालेला आता आहे, खत पेरणी टाकून करायची. झाल्यानंतर ना तर इथं चला आता आपल्याला ओला मूग आहे, पेरायचं होतं. पेरते तर तर आपण काय मळ्यात बघूया. आलो होतो. तर मूग पेरायला आल्यानंतर ना आदल्या दिवशी इतका पाऊस झालेला होता. अरे तर पूर्ण दादा, जे झाड आहे ना, आपण इथं जे ओय, कडाला बांधाच्या कडाला जे झाडं होते ना ते कापले होते. आणि ते देवाचं इथं हॅलो. मंदिर बांधायचं आहे. तर त्या मंदिरासाठी जे येणारे पैसे आहे ते दिले होते. पण बाकीचे जे आपण झाडं तोडली होती तर त्याचे जे काही उरलं होतं ना, जे फाटफूट होती ती पूर्ण शेतामध्ये येऊन पडली होती. आणि एक बेलाचं झाड पण पडलं होतं. तर आता कुठून काय करायचं, कुठून मुंग करायचं आणि कुठून भुईमुग करायचा असा विचार चालला होता. तर बघा, पण आम्ही तिकडे ते तर झाड आता आहे ना पडलेलं तिकडं होतं ते मूग बघितलंच पेरायचं आहे. नाही. तर पण इथं चला तुम्हाला रात्रीच्या ते मी झाड पावसाने नाही बघा, दाखवते. हा बेल तुटलेला आहे. आता या बेलाच्या झाडाला वाहून न्यायचं आहे आणि मग पेरायचं आहे आणि मग मक्का टाकायची. आता दिवस बघा 5 वाजले, आता काय माहिती होतं का नाही. आणि उद्या जर पाऊस आला तर मग पुन्हा पंचायत होऊन जाईल. त्याच्यामुळे आजच सगळं करून घ्यायचे. तर बघू आता होतं की नाही ते. तर आता ते तिकडं काट्या वाहून नेले आहे, ते बघू शकता तुम्ही. तिकडं नेऊन टाकतोय वाहून. चल तर आता पेरायला चालू करतो. तर बघा एकदाच वाहून झालेलं आहे. आता शेवटचं जे जे कहाणी होती म्हणजे गवळ होतं आणि ते जे बांधाचे जे झाडं होते ते तोडले होते. तर ते पावसामुळे म्हणजे वाहूनच टाकता नाही आले. तर आता शेवटचं आहे. आता हे वाहून टाकल्यानंतर आहे ना मूग पेरायचं आहे आणि उद्या मक्का लावायची आहे. कारण आता संध्याकाळ झालेली, मक्का लावणं तर काय होणार नाही. तर चला आता ते जे झाडं आहे ते खाली तिकडं पलटी करायचं आहे आणि आपली पेरायला सुरुवात करायची आहे. तर बघा आता पेरायला सुरुवात केलेली आहे मूग. तर काही पेरून झालेलं आहे, काही बाकी आहे. तर बघू शकता तुम्ही. मी शाळेत जाईल मग लवकर. नाही ते आहे ना मूग पेरून झालाय. आता आपल्याला आहे ना उद्या मक्का टाकायला यायचं आहे. तर चला किती मस्त वातावरण झालेलं आहे ना, असं वातावरणात खूप भारी वाटतं. तर चला. अरे कसं बांधलं तू? तर आता मुगाची पेरणी वगैरे करून घरी चाललो होतो. तर बघा मागच्या वर्षी ना म्हणजे अजिबात पाऊस नव्हता. आणि यावर्षी बघा अजून म्हणजे जे रोप वगैरे आहे ते टाकलं नाही, तर एवढा बंधारा भरलेला आहे. तर मागच्या वर्षी कांदा लागवड करायला पण पाणी नव्हतं. तर खरंच ना निसर्गाच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही. त्याच्या मनात आला तर तो हो, त्याचं नव्हतं करतो. आणि म्हणजे कसं आहे ना, त्याला जेव्हा यायचं तेव्हा तो येतो, जेव्हा नाही यायचं तेव्हा येतच नाही. तर बघा आता बंधारा मस्त म्हणजे असं भरलेलं आहे. तर यावर्षी आम्हाला काय उळं टाकण्यासाठी किंवा कांदे लागवडीसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही आहे. आणि हा आमचा जर बंधारा भरला ना, तर आमचे लाल कांदे, उन्हाळ कांदे आणि जे पोळ कांदे आहेत ते सर्वच कांदे निघतात. आणि बघा आता तरी अजूनही पावसाचं तुम्हाला वातावरण दिसत असेल. तर चला आता नेक्स्ट डेचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आहे ना आपण मळ्यात निघालेलो आहोत आणि मक्का लावायची आहे. तर चला मळ्यात गेल्यानंतर व्हिडिओ शेअर करते. आणि टिफिन वगैरे घेतलेला आहे. तर चला मळ्यामध्ये जाऊया. इथे मी टिफिन घेतलेला आहे आणि एवढ्या साड्या पिको फॉल करून
ब्लाऊज वगैरे रेडी करून ते पण आता वटपौर्णिमा आहे उद्या तर द्यायचं आहे, तर तेही घेऊन चाललेले आहे. पकड मग ही पिशवी. इथं मक्का लावायची चालू आहे. तर आता नाही तर वाऱ्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही, त्याच्यामुळे मग ही व्हॉइस ओव्हर करते आहे. आणि बघा इथं मग आपण म्हणतो ना शेतकऱ्याचे ना जे मुलं आहे ना ते कधीच कोणत्याही कामात कमी पडत नाही. तर बघा आमची आरू म्हणजे आम्ही सर्वजण जी मका आहे ती लावत होतो आणि यांनी शेवटपर्यंत जी म्हणजे पूर्ण मका होईपर्यंत मका आणि भुईमूग मूग नाही पण मग मका आणि भुईमूग पेरला होता. तर बघा अशा अंतरावरती इथं मका आम्ही टाकत होतो आणि आमचे घरचेच माणसं होतं, फक्त एक ती आमच्या जी समोरची मुलगी आहे ती होती, बाकी आम्ही सर्व घरचेच होतो. आमचे अनु पण आहे. तर चला आता एवढीच मका टाकायची आहे. तर चला आता आम्ही पटपट टाकून घेते आणि मग टाकून झाली की मग व्हिडिओ शेअर करते. तर एवढी लावून झाली आता मका प्रत्येकाचं. तर आता ना मक्का लावून झाली होती. आता इथे ना लोढायचं होतं, तर लोढण्यासाठी बैल लागतात. तर आपल्याकडं काय बैल नाही आहे. तर आता ना मग ही जी ओला आहे ती सुकू नये म्हणजे ना मग मक्का उतरत नाही. तर पाऊस येतो की नाही येतो, मग आहे ना आम्ही भुईमुग लावण्यासाठी ना भुईमुगही लावण्याचं चालू केलं होतं आणि इकडं लोढायचंही काम चालू केलं होतं. कारण जर ही माती जर सुकली ना तर ते बी कोरडं जर राहिलं तर उगत नाही. आणि त्याच्यामुळं आता बघा आता इथे ना एवढं शेवटचं चक्कर आणल्यानंतर लोढायला सुरुवात करतो. तर लोढायचं असतं ना, कारण हे नांगर म्हणजे वावर आहे ना नांगरलं त्याच्यामुळे थोडेसे ढेकळं निघाले होते. जर जे मातीचे मोठे मोठे हे असताना त्याला ढेकळं म्हणतात. आणि इथं बघा आता पाठीमागं उभं राहिल्याशिवाय ते लोढत नव्हतं. तर आता निम्म लोढायपर्यंत मी उभी होती, मग नंतर आहे ना त्यांचं भुईमुग लावायचं झाल्यानंतर त्या दोघी पण राधिका आणि जी समोरची मुलगी आहे त्या दोघी इथं बघा मस्त अशा जे फळी आहे त्या फळीवरती उभ्या होत्या. म्हणजे जी फळीवरती उभ्या राहिल्यानंतर आहे ना जे बी आहे ते झाकलं जातं आणि बी जर झाकलं नाही ना तर मोर किंवा जे बाकीचे काही पक्षी असतील तर ते वेचून घेतात. त्याच्यामुळे आहे ना इथं असं व्यवस्थित असं दाबल्यानंतर आहे ना छान अशी मक्का उगवते. आता उगवल्यानंतरचा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर फायनली 2:21ला मक्का लावून झाली होती आणि याच्यानंतर आहे ना आपल्या मुलींना जे बुक आहे ते घेण्यासाठी जायचं होतं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.